हाय गाईज, वेलकम बॅक टू मिनी ब्लॉग. तर इथे आजचा दिवस आहे गणपतीचा 5वा आणि एवढे दिवस मी शूट नाही केले. सो हे आजचं होतं. आज या सगळ्या चिडल्या पिंड्यांना आम्ही हारबीर घातलेलं आणि बायांच्या गाण्यांवर नाचवत होतो. तर त्यांना पहिले आम्ही हार घातला आणि यांना आम्ही सांगू होतो नाचा नाचा, तर नाचतच नव्हत्या त्या. आणि मिश्का मस्त नाचत होती, ती माया नालवत होती. तर तिला बघून त्या पण नाचायला लागलेलं आहे. बायांनी अजून एक पोरगी होती, तर त्या पण अशा मान हलवत होत्या आणि यांचा डान्स बघून आम्हाला हसायलाच येत होता. यांचं तर काय डान्स बरं होणार नाही यांच्याशी. या नुसत्या मानं चालून बसते, नाचत तर कायच नव्हत्या. त्याच्यामुळं यांचं नाच सोडून आम्ही नंतर पाणीपुरीची प्रिपरेशन चालू केली, कारण की 12च्या नंतर नाश्त्याला शेवपुरी होती. जी की पाणीपुरीच बोलू शकता, कारण की आम्ही एन टायमावरती गोड चटणी, तिखट चटणी सगळी बनवायला घेतली आणि नंतरला इथं सगळी थांबलेली खायण्यासाठी. काहीच रेडी नव्हता आणि गणपतीच्या इथं पण ठेवलं नव्हतं. मग एक प्लेट गणपतीच्या इथं ठेवून आम्ही प्लेट वगैरे पूर्ण प्रिपेअर करायला लागलो, चटणी वगैरे टाकून. मी भरते, मग नानीने मला 30 रुपये दिलं होतं खेळासाठी आणि हिला पण दिलं होतं. नानी आमची जाम झोपण होती, तर तिला झोपले आलती आणि नंतर तिने दिव्यांजीला 50 रुपये दिलं. तर आम्ही सांगला की तिला 500 रुपये दिलेत. तर थोड्या तिला बघायला लागला आणि बोलतो मला पण अजून दे. आणि नंतरला आम्ही खेळायला बसवतो. तर इकडं खेळायला एवढं जेंट्स लोक अंदर बॅटची गेम खेळत होती, त्याच्या अख्खा तिथं बसूनसुद्धा उभं राहिलेली एवढी गर्दी होती. नंतर इथं आम्ही बसलो खेळायला, सगळी वहिनी वगैरे आम्ही पोरी. आणि इथे मी दिव्यांशूला डाव फुटली, तर त्याच्यावर आपण तो बोलतो की मला उगाच शो दिला. त्याच्यानंतर आमची मम्मीची डाव होते ना, अनुष्कावर तर माझं जोर आहे. त्याच्यानंतर गाईस एवढाच व्लॉग आहे. तर लाईक शेअर कमेंट, बाय बाय.